आज आपण आहे ना रव्याचे मोदक बनवतोय गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी। त्यासाठी मी इथे एक चम्मच तूप घेतले। त्यामध्ये आपल्याला इथे मी थोडं अंदाजाने घेतले काजू बदाम आपल्याला थोडं तेलामध्ये भाजून घ्यायचे। पिस्ता नंतर भाजायचा कारण पिस्ता लगेच भाजतो। हे बघा थोडा हलका कलर येईपर्यंत भाजायचे। तर काजू बदाम भाजून झाला, आता हे पिस्ता आपल्याला टाकायचा याच्यामध्ये। हे बघा असं थोडा कलर आला का हलका एकदम लगेच काढून घ्यायचं याला। आता यामध्येच आपल्याला 4 चम्मच तूप टाकायचं अजून। एक कप रवा टाकायचा आहे। रव्याचा आपल्याला पूर्ण कलर चेंज नाही करायचा आहे, याला हलका थोडा कलर थोडासा फुलल्यासारखं होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खूप जास्त कलर चेंज नाही करायचा, स्लो वरती गॅस ठेवून याला भाजायचे। तर हे बघा मला 5 मिनिटं झालेत मी स्लो वरती रव्याला भाजते। एकदम स्लो वरती ठेवून भाजायचे रवा, म्हणजे एकसारखा सगळीकडून भाजला जातो। आणि थोडंसं वाटलं की कलर थोडा चेंज व्हायला लागलाय तर गॅस लगेच बंद करून द्यायचं। आणि त्यामध्ये आता आपल्याला अर्धा कप पिठी साखर घालायचे। याला मिक्स करून घ्यायचं। आणि आता ह्याला आपल्याला असं झाकण मारून थंड व्हायला द्यायचे, म्हणजे पिठी साखर ही त्याच्यामध्ये थोडी वितळेल। आता आपण हे जे काजू बदाम आणि पिस्ता जे भाजून घेतलेत ना तुपामध्ये, त्याला आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचे। तुम्ही ह्या भांड्यामध्ये दरदरीत वाटून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता दरदरीत। मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणार आहे कारण माझं ते भांडं ओलं आहे। तर बघा असं दरदरीत असं आपल्याला वाटून घ्यायचे काजू बदाम आणि पिस्ता। थोडे दाणे खाताना तोंडात आले का छान लागतात। आता इथे आपला रवा सुद्धा थंड झाला आहे, त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे। आणि त्यामध्ये यामध्ये आपल्याला हे 2-3 वेलची टाकायच्या। याला आपल्याला मिक्सर चालू बंद करत फिरवून बारीक करून घ्यायचे। हे बघा अधूनमधून आहे ना मिक्सर काढून घ्यायचं साईडला, मिक्सरचं भांडं, आणि हे असं चम्मचने खालीवर करायचं, म्हणजे सगळीकडून एकसारखं ते बारीक होईल। आणि पुन्हा वाटून घ्यायचं। हे बघा हे असं मिश्रण तयार झालं पाहिजे मिक्सरमध्ये। हे असं तयार झालं पाहिजे। मला ना थोडंसं घी कमी वाटत होतं म्हणून मी घी थोडं 2 चम्मच अजून एक्स्ट्रा घी गरम करून थंड करून मग ते ह्याच्यामध्ये वाटले। त्यानंतर माझं हे असं मिश्रण तयार झाले।
तुम्ही करताना आधीच 1-2 चम्मच एक्स्ट्रा घी घ्या, म्हणजे नंतर असं टाकावं नाही लागणार, करावं नाही लागणार मिक्सरमध्ये वाटताना. हे बघा, मिक्सरमध्ये वाटल्यावरती असं तयार झालं पाहिजे. तर तुम्ही आधीच 4च्या ऐवजी 6 चम्मच तूप वापरा. आता आपण जे दरदरीत हे केलं होतं काजू बदाम आणि ते यामध्ये घालायचे. मिक्स करून घ्यायचे. हे चांगलं मिक्स करून झालं का, यामध्ये मी त्यातलंच काजू बदाम वाटलं ना, त्यातलं ठेवलं थोडंसं. आता ह्यामध्ये असं ठेवायचं. असे छान दाबून आपल्याला मोदक करून घ्यायचे. तुम्ही पण नक्की करून बघा. 5-6 चम्मच तुपामध्ये खूप छान असे हे मोदक बनतात. आपण ह्याच्यामध्ये मिक्स केले काजू बदाम पिस्ता. तर तुम्हाला असं वरतून नसेल टाकायचं, सगळं मिक्स करून एकदाच तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा टाकून मोदक बनवू शकता. बघा, तर बघा आपले मोदक बनवून झालेत. 4 ते 5 चम्मच तुपामध्ये खूप छान असे रव्याचे मोदक बनतात. तुम्ही पण नक्की बनवा या वर्षीच्या गणपतीसाठी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.